तर आज मी बनवणार आहे शेवग्याच्या शेंगा। त्यासाठी शेंगा मी इथं कट करून धुवून घेतल्यात। शेंगा धुवून झाल्या की कढईमध्ये तेल टाकले, थोडीशी हळद टाकायची आहे आणि धुतलेल्या शेंगा टाकते। थोडंसं मीठ टाकून त्याला फ्राय करून घ्यायचं आहे। कधी पण भाजी बनवताना ना अशा शेंगात हळद आणि मीठ टाकून ना फ्राय करून घ्यायचं, मग त्या भाजीमध्ये खाताना ना छान लागते। थोडंसं पाणी टाकते शेंगामध्ये आणि त्याला एक 5 मिनिटं झाकून ठेवते। आपल्या शेंगा इकडे फ्राय होतात तोपर्यंत मी तुम्हाला मसाला दाखवते। काळी भाजी बनवत आहे मी शेंगाची। एक कांदा भाजून घेतला आहे, खोबरं, अद्रक, लसूण, थोडेसे हिरवी मिरची, शेंगदाणे, गरम मसाला थोडासा, धने आणि चण्याची डाळ घेतली, हे पण मी भाजून घेणार आहे। मसाला इथे मी भाजून घेतलेला आहे। त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून असा बारीक करून घेते मिक्सरला। इकडे शेंगा पण आपल्या फ्राय करून झाल्यात, त्या काढून घेते एका ताटामध्ये। त्याच कढईमध्ये तेल टाकले, तेल गरम झाले की त्यामध्ये काढलेला मसाला टाकायचा आहे। मसाला पण चांगला फ्राय करून घेते मीठ टाकून। मीठ थोडंच टाकायचं, पहिलं पण टाकलेलं आहे। मसाल्याला असं साईडला तेल सुटलं की त्यामध्ये शेंगा टाकणार आहे। शेंगा पण 1-2 मिनटं फ्राय करून घ्यायच्या, मग त्यामध्ये हवं तेवढं पाणी टाकायचं आहे आपल्याला। 5 मिनटं उकळून द्यायचं आहे। बघू शकता इथं भाजी तयार झाली। रेसिपी आवडल्यास लाईक करा। थँक्यू।